श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात सतत काही ना काही अडचण येते का? एक समस्या संपते तोपर्यंत दुसरी समस्या दारात उभी असते का? किती मेहनत केली तरी पैसा घरात टिकत नाही का? कुटुंबात विनाकारण वाद होतात का? मनात कायम भीती, चिंता आणि अस्वस्थता राहते का? आणि अनेकदा तुम्हालाही असा प्रश्न पडतो का, आपल्या घरातच असं वारंवार का घडतं? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या घरात घडत असेल, तर आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून अशा काही गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या आपल्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतात. घरातील वातावरण अधिक शांत आणि प्रेमळ बनवण्याची प्रेरणा देऊ शकतात आणि कठीण काळातही श्रद्धा व धैर्य टिकून ठेवण्याचं बळ देऊ शकतात. पण त्याआधी जर तुमची श्री स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदा श्री स्वामी समर्थ असं लिहा. तुमची ही एक कमेंट हजारो स्वामी भक्तांमध्ये श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करू शकते. तसेच अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संदेशासाठी आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. आता काही क्षणांसाठी मन शांत करा, स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि स्वतःला एवढंच सांगा, स्वामी, आज तुमचा हा संदेश मला योग्य ते समजण्याची बुद्धी आणि स्वीकारण्याची शक्ती देवो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की संकट हे कायमचं नसतं, पण संकटाच्या काळात माणसाने आपला विश्वास आणि योग्य आचरण कधीही सोडू नये. जीवनात अडचणी येणं स्वाभाविक आहे, पण त्या अडचणीमध्ये आपण कसे उभे राहतो हेच आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतं. मग आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. प्रत्येक घरात अडचणी येतात, पण काही घरात त्या वारंवार का येतात? स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम एक गोष्ट आपण मनापासून समजून घेतली पाहिजे. या जगात असं एकही घर नाही जिथे कधीच अडचणी येत नाहीत. प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात कधी ना कधी संकट येतच. कोणाच्या घरी आर्थिक अडचण येते, कोणाच्या घरी आरोग्याची समस्या निर्माण होते, कोणाच्या घरी मतभेद होतात, तर कोणाच्या आयुष्यात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाशी संबंधित अडथळे येतात. म्हणून अडचणी येणं ही जीवनाची नैसर्गिक गोष्ट आहे. पण अनेकदा आपण पाहतो की काही घरांमध्ये एक समस्या संपण्याआधीच दुसरी समस्या उभी राहते. घरात थोडी शांती निर्माण झाली असं वाटतं, तोपर्यंत पुन्हा एखादी नवीन चिंता समोर येते. अशा वेळी मनात एक प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, हे आमच्याच घरात वारंवार का घडतं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक लोक घाबरून जातात. कोणी काही सांगितलं की लगेच त्यावर विश्वास ठेवतात. कधी कोणी म्हणतं अमुक कारण आहे, तर कोणी काही वेगळंच सांगतं. पण स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला भीतीचा नाही, तर विवेकाचा आणि धैर्याचा संदेश देतो. कोणत्याही संकटाकडे पाहताना घाबरून न जाता शांतपणे विचार करण्याची शिकवण देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक अडचणीमागे एकच कारण असतं असं नाही. अनेक वेळा परिस्थिती, निर्णय, वेळ, प्रयत्न, नातेसंबंध आणि जीवनातील अनेक गोष्टी एकत्र येऊन समस्या निर्माण होतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला एखादं गूढ कारण जोडण्याऐवजी आपण स्वतःकडे शांतपणे पाहणं आवश्यक असतं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक सुंदर विचार आहे. माणसाने संकट आलं की सर्वप्रथम स्वतःचं मन स्थिर ठेवावं, कारण अस्थिर मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा मन घाबरतं तेव्हा प्रत्येक छोटी गोष्ट मोठी वाटू लागते, आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा मोठ्या संकटातही मार्ग शोधण्याची ताकद निर्माण होते. अनेक घरांमध्ये अडचणीपेक्षा त्या अडचणी बदलण्याची भीती जास्त मोठी बनते. उदाहरणार्थ, एखाद्या महिन्यात आर्थिक अडचण आली तर लगेच मनात विचार सुरू होतो, आता पुढे काय होणार? पुन्हा असंच होणार का? आपलं नशीबच खराब आहे. असे विचार हळूहळू संपूर्ण घराच्या वातावरणावर परिणाम करू लागतात. घरात जर एक व्यक्ती सतत निराश असेल, तर त्या भावनेचा परिणाम इतरांवरही होतो. मुलं ते पाहतात, मोठी माणसं त्याचा ताण घेतात आणि नकळत संपूर्ण घर चिंतेच्या वातावरणात जगू लागतं. म्हणून संकटापेक्षा त्याकडे पाहण्याची आपली पद्धत अनेकदा अधिक महत्त्वाची ठरते. स्वामी समर्थ कधी असं शिकवत नाहीत की जीवनात अडचणी येणारच नाही, पण ते हे नक्की शिकवतात की अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि योग्य कर्म सोडू नका.
कारण संकट कायम राहत नाही. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलू शकतो. एक छोटंसं उदाहरण पहा. एखादं झाड जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला ऊन सहन करावा लागतो, पावसालाही तोंड द्यावं लागतं आणि वाऱ्याचाही सामना करावा लागतो. जर ते झाड प्रत्येक वादळाला घाबरलं असतं तर ते कधीच मजबूत झालं नसतं. तसंच आपल्या आयुष्यातील अडचणीही अनेकदा आपल्याला अधिक मजबूत बनवत असतात. याचा अर्थ असा नाही की संकट आलं की आपण काहीच करू नये. उलट प्रामाणिक प्रयत्न करत राहणं, योग्य सल्ला घेणं, कुटुंबासोबत एकत्र राहणं आणि श्रद्धा टिकवणं हीच खरी वाट आहे. स्वामींची भक्ती म्हणजे प्रयत्न सोडणं नाही, ती प्रयत्नांना धैर्य आणि दिशा देणारी शक्ती आहे. अनेक भक्त सांगतात की कठीण काळात त्यांना सर्वात जास्त आधार कशाचा मिळाला तर तो स्वामींवरील विश्वासाचा. कारण जेव्हा मन पूर्णपणे निराश होतं तेव्हा आशेचा एक किरणही माणसाला पुन्हा उभं करू शकतो. श्रद्धा म्हणजे अडचणी नाहीशी होतील याची हमी नाही, पण अडचणींचा सामना करण्याचं धैर्य मिळेल हा विश्वास आहे. म्हणून जर आज तुमच्या घरात काही समस्या असतील तर सर्वप्रथम स्वतःला दोष देणं थांबवा, एकमेकांना दोष देणं थांबवा. त्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जे घर एकत्र राहून संकटाचा सामना करतं ते घर अधिक मजबूत होतं. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधार रात्रीनंतर सकाळ होते. प्रत्येक कठीण काळानंतर बदलाची संधी येते. पण त्या बदलासाठी सर्वात आधी मनात आशा जिवंत ठेवावी लागते आणि हीच आशा स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला मिळते. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर प्रत्येक अडचणीची सुरुवात बाहेरून होत नसेल तर अनेक वेळा ती आपल्या मनातून आणि विचारातून कशी सुरू होते? आपण अनेकदा असं म्हणतो, आमच्या घरात वातावरण खूप खराब झालं आहे. पण एखादा आता शांतपणे विचार करून पहा, वातावरण तयार कोण करतं? घरातील माणसं आणि माणसाचं वागणं कोण ठरवतं? त्याचं मन. म्हणून मन अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर दिसू लागतो. सकाळी उठल्यापासून जर मनात फक्त चिंता, भीती आणि नकारात्मक विचार असतील तर दिवसाची सुरुवातच तणावाने होते. त्यानंतर एखादी छोटी गोष्ट घडली तरी राग पटकन येतो. एखाद्याने साधा प्रश्न विचारला तरी तो टोमणा वाटतो. हळूहळू संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढू लागतात. अशा प्रकारे अनेक वेळा अडचण घरात नसते तर ती मनात तयार झालेल्या तणावामुळे मोठी होत जाते. स्वामी समर्थांचे शिकवण आपल्याला एक सुंदर गोष्ट सांगते. मन जिंकलं तर अर्धी लढाई तिथे जिंकली. कारण शांत मन योग्य विचार करतं, शांत मन योग्य शब्द बोलतं आणि योग्य शब्द अनेक नाती वाचवू शकतात. एक क्षण डोळे मिटून विचार करा. गेल्या काही दिवसात तुम्ही किती वेळा स्वतःला असं म्हटलं असेल, माझ्या नशिबात सुख नाही, आता काहीच होणार नाही, आमच्या घराचं काही खरं नाही. अशा प्रकारे विचार नकळत आपल्या मनात घर करू लागतात आणि जे विचार वारंवार मनात येतात त्यांचा परिणाम आपल्या वागण्यातून दिसू लागतो. याचा अर्थ असा नाही की सकारात्मक विचार केला की सर्व समस्या लगेच संपतील, पण सकारात्मक विचार माणसाला समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य आणि संयम देतात. उलट सतत नकारात्मक विचार केल्याने माणूस प्रयत्न करण्याची इच्छाही गमावू शकतो. अनेक घरामध्ये एक गोष्ट दिसू येते, एक व्यक्ती चिंतेत असते, मग दुसरीही तणावात येते आणि काही दिवसांनी संपूर्ण घरात हसणं कमी होतं आणि काळजीचं वातावरण वाढतं. अशा वेळी कोणीही चुकीचा नसतो, पण सगळेच मानसिक थकव्याचा अनुभव घेत असतात. म्हणूनच स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला सर्वप्रथम स्वतःचं मन सांभाळायला शिकवतो. कारण जो स्वतः शांत असतो तोच इतरांना धीर देऊ शकतो. घरातील एखादी व्यक्ती जरी संयमाने वागू लागली तरी त्या बदलाचा परिणाम हळूहळू संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. आणखी गोष्ट लक्षात घ्या, आपण अनेक परिस्थितींना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत नाही. उदाहरणार्थ, जर एखादं काम अडकलं तर लगेच आपण निराश होतो, पण त्याऐवजी जर आपण विचार केला याचा दुसरा मार्ग काय असू शकतो तर मन नवीन उपाय शोधायला तयार होतं. हे स्वामी समर्थांच्या शिकवणीचं सौंदर्य आहे. ते आपल्याला अडचणीपासून पळायला शिकवत नाही, त्या अडचणीसमोर स्थिर उभं राहायला शिकवतात. कधी कधी आपल्या घरात बाहेरून पाहिलं तर सर्व काही ठीक दिसतं, पण प्रत्येकाच्या मनात वेगळं वादळ सुरू असतं. कोणी आर्थिक ताण सहन करत असतो,
कोणी नात्यांमधील वेदना, तर कोणी भविष्याची चिंता. अशा वेळी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक माणूस दिसतो तितका मजबूत असेलच असं नाही. स्वामी समर्थांच्या भक्तीचा एक मोठा अर्थ म्हणजे करुणा. फक्त इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी. स्वतःला सतत दोष देणं, स्वतःला कमी समजणं व प्रत्येक अपयशासाठी स्वतःला शिक्षा देणं, यामुळे मन अधिक कमकुवत होतं. त्याऐवजी स्वतःला सांगा, हो, अडचण आहे, पण मी प्रयत्न करत राहीन. स्वामी मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरातील लहान मुलं मोठ्याचं बोलणं कमी आणि वागणं जास्त शिकतात. जर घरात कायम आता राग, तणाव आणि निराशा असेल, तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. पण जर घरात संयम, आदर आणि सकारात्मक संवाद असेल, तर तेच संस्कार पुढे जातात. त्यामुळे मन बदलण्याचा निर्णय हा फक्त आजसाठी नसतो, तो संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी असतो. आजपासून एक छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही, तर कृतज्ञतेने करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या एका चांगल्या गोष्टीची आठवण काढा आणि कोणाशीही बोलताना शक्य तितक्या शांत आणि प्रेमळ शब्दांचा वापर करा. या छोट्या सवयी दिसायला साध्या वाटतील, पण हळूहळू त्या घराचं वातावरण बदलण्याची सुरुवात करू शकतात. मात्र मन बदलण्याच्या या प्रवासात आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्या घरातील अडचणी आणखी वाढवू शकतात. पण या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या? सर्वात पहिली चूक म्हणजे एकमेकांशी कटू शब्दात बोलणं. एखाद्या घरात आर्थिक अडचण असेल, ताण असेल किंवा एखादं काम बिघडलं असेल, तर अनेकदा राग त्या व्यक्तीवर निघतो. त्याचा आता या गोष्टीची काही संबंध नसतो. ऑफिसमधला ताण घरी येतो, व्यवसायातील नुकसान कुटुंबावर निघतं आणि हळूहळू घरात प्रेमापेक्षा राग जास्त बोलू लागतो. एकदा आता उच्चारलेला शब्द परत आणता येत नाही. जखम भरून येते, पण शब्दांनी झालेली वेदना अनेकदा मनात वर्षानुवर्षे राहते. म्हणून स्वामी समर्थांच्या शिकवणीत वाणीला खूप महत्त्व दिलं जातं. शांतपणे बोललेला एक शब्द नातं वाचवू शकतं, तर रागात बोललेलं एक वाक्य नात्यात दुरावा निर्माण करू शकतं. दुसरी मोठी चूक म्हणजे सतत एकमेकांना दोष देणं. घरात एखादी समस्या आली की लगेच कोणाची चूक आहे हे शोधण्याची घाई होते. तुझ्यामुळे असं झालं, तू ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. अशी वाक्य अनेक घरांमध्ये सहज ऐकायला मिळतात. पण विचार करा, दोष देऊन समस्या सुटते का? नाही. उलट मनात राग, अपराधीपणा आणि दुरावा वाढतो. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला दोष देण्यापेक्षा उपाय शोधायला शिकवतो. जे झालं ते बदलता येत नाही, पण पुढे काय करायचं हे आपण ठरवू शकतो. तिसरी चूक म्हणजे तुलना करणं. पहा, अमुकाचं घर किती सुखी आहे, त्यांच्या मुलांनी किती प्रगती केली, त्यांच्याकडे किती पैसा आहे. अशी तुलना आपल्या आनंदावर हळूहळू परिणाम करते. प्रत्येक घराचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची परिस्थिती, संघर्ष आणि संधी वेगळ्या असतात. तुलना केल्याने प्रेरणा मिळण्याऐवजी अनेकदा असमाधान वाढतं. स्वामी समर्थ आपल्याला स्वतःचा प्रवास प्रामाणिकपणे जगायला शिकवतात. दुसऱ्याचा सुख पाहून मत्सर करण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेणं अधिक योग्य आहे. चौथी चूक म्हणजे कृतज्ञता विसरणं. आपण जे नाही त्याचाच विचार करत राहतो, पण जे आहे त्यांची किंमत विसरतो. आपल्या डोक्यावर छप्पर आहे, कुटुंब आहे, 2 वेळचं अन्न आहे, आपल्यावरती प्रेम करणारी माणसं आहे. या गोष्टींचा आपण किती वेळा विचार करतो? कृतज्ञता म्हणजे अडचणी नाहीत असं समजणं नाही. कृतज्ञता म्हणजे अडचणी असूनही जीवनात जे चांगलं आहे त्याची जाणीव ठेवणं, असा विचार मनात आशा निर्माण करतो. पाचवी चूक म्हणजे संवाद कमी होणं. अनेक घरांमध्ये एकाच छताखाली राहणारी माणसं दिवसभर एकमेकांशी मनापासून बोलतच नाही. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कामात किंवा आपल्या चिंतेत व्यस्त असतो. पण जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढायला सुरुवात होते. कधीकधी फक्त 10 मिनिटं शांतपणे एकमेकांचं ऐकून घेणंही अनेक समस्या कमी करू शकतं. कारण प्रत्येक माणसाला सर्वात जास्त गरज असते ती कोणीतरी त्याला समजून घेण्याची. 6वी चूक म्हणजे रागाच्या भरात निर्णय घेणं. राग हा क्षणिक असतो, पण त्या रागात घेतलेले निर्णय अनेकदा कायमचे परिणाम करून जातात. म्हणून जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा मोठे निर्णय घेणं टाळणं शहाणपणाचं असतं. शांत मनाने घेतलेला निर्णय बहुतेक वेळा अधिक योग्य ठरतो. आणखी एक मोठी चूक म्हणजे प्रयत्न थांबवणं. काही वेळा सतत अपयश आल्यानंतर माणूस खूप स्वतःच हार मानतो. तो म्हणतो आता काही उपयोग नाही.
पण स्वामी समर्थांचा संदेश कधी हार मानण्याचा नाही. श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नव्हे. श्रद्धा म्हणजे योग्य दिशेने प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा. आणखी गोष्ट आपण नकळत करतो. चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष आणि वाईट गोष्टींचा सतत विचार. जर दिवसभरात 10 चांगल्या गोष्टी घडल्या आणि एक अडचण आली, तर आपले लक्ष बहुतेक वेळा त्या एका अडचणीकडेच राहतं. त्यामुळे मनात नकारात्मकतेचं वजन वाढतं. म्हणून दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज काय चांगलं घडलं? हा छोटासा प्रश्नही मनाचा दृष्टिकोन बदलू शकतो. स्वामी भक्तांनो, या सगळ्या चुका कोणत्याही एका व्यक्तीच्या नसतात. त्या नकळत आपल्या सवयी बनतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की जसा या सवयी लागतात तसंच त्या बदलताही येतात. प्रेमाने बोलणं, दोष देण्याऐवजी समजून घेणं, तुलना टाळणं, कृतज्ञ राहणं, संवाद वाढवणं आणि प्रयत्न सुरू ठेवणं, या छोट्या बदलांनी घराचं वातावरण हळूहळू बदलू लागतं. मात्र इथे एक प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या चुका टाळल्यानंतर घरात प्रेम, शांतता आणि विश्वास टिकवण्यासाठी स्वामी समर्थ नेमकं काय शिकवतात? त्यांच्या संदेशाचा खरा सार काय आहे? अनेक लोकांना वाटतं की स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे फक्त मंत्र, पूजा किंवा एखादा विशिष्ट विधी. पण जर आपण त्यांच्या जीवनाकडे आणि शिकवणीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. स्वामींनी माणसाला सर्वप्रथम चांगला माणूस बनायला शिकवलं. कारण ज्या घरात माणुसकी आहे, प्रेम आहे, संयम आहे आणि विश्वास आहे, त्या घरात संकट आली तरी ती एकत्रितपणे पेलली जातात. स्वामी समर्थांचा पहिला संदेश म्हणजे श्रद्धा. पण श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे कठीण काळातही योग्य मार्ग सोडू न देणारी ताकद. अनेक वेळा परिस्थिती इतकी कठीण असते की मनात प्रश्न निर्माण होतात. हे माझ्याच बाबतीत का घडतं? माझे प्रयत्न कमी पडले का? अशा वेळी श्रद्धा माणसाला हार मानू देत नाही. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईल अशी अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत संयमाने प्रयत्न करत राहण्याची तयारी. ज्या घरात ही भावना असते तिथे संकट आली तरी आशा जिवंत राहते. स्वामी समर्थांचा दुसरा संदेश म्हणजे सबुरी. आजच्या काळात प्रत्येकाला सगळे लगेच हवं असतं. लगेच यश, लगेच पैसा, लगेच समाधान. पण जीवनात अनेक गोष्टींना वेळ द्यावा लागतो. झाड लावलं म्हणून दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि योग्य ऋतूतही वाट पाहावी लागते. तसंच घरातील नातेही असतात. एखादा गैरसमज एका दिवसात निर्माण होऊ शकतो, पण तो दूर व्हायला वेळ लागतो. विश्वास तुटायला काही क्षण पुरतात, पण तो पुन्हा निर्माण करायला संयम लागतो. म्हणून स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला घाई करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो. तिसरा आणि सर्वात सुंदर संदेश म्हणजे प्रेम. विचार करा, घर किती मोठं असलं, किती पैसा असला, पण जर प्रेम नसेल तर त्या घरात खऱ्या अर्थाने आनंद राहू शकतो का? नाही. प्रेम म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही. प्रेम म्हणजे एखादा थकून घरी आला तर त्याची विचारपूस करणं, घरातील ज्येष्ठाचा आदर करणं, लहान मुलांचं मन समजून घेणं, चूक झाली तरी माफ करणं, एखाद्याचा दिवस कठीण गेला असेल तर त्याला 2 धीराचे शब्द बोलणं, या छोट्या गोष्टी घराला घरपण देतात. स्वामी समर्थांचा चौथा संदेश म्हणजे क्षमा. प्रत्येक माणूस चुका करतो, आपणही करतो आणि आपल्या जवळची माणसंही करतात. जर प्रत्येक चूक मनात साठवत राहिलो तर मनात राग वाढत जातो आणि जिथे राग साठतो ते शांतता हळूहळू कमी होते. क्षमा करणं म्हणजे चुकीचं समर्थन करणं नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणं. कारण राग सर्वात आधी ज्याच्या मनात असतो त्याला जास्त त्रास देतो. पाचवा संदेश म्हणजे एकोपा. संकट आलं की अनेक घरांमध्ये प्रत्येकजण वेगवेगळा विचार करू लागतो. कोणी एकमेकांवर राग काढतं, कोणी शांत होतं, तर कोणी स्वतःमध्येच गुंतून जातं. पण स्वामी समर्थांचा संदेश वेगळा आहे. घर म्हणजे एक टीम आहे. एक व्यक्तीचं दुःख म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं दुःख आणि एका व्यक्तीचा आनंद म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद. ज्या घरात सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात त्या घराला संकट डगमगवू शकतात पण मोडू शकत नाही. याचबरोबर स्वामी समर्थ आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात, प्रामाणिक कर्म. फक्त प्रार्थना करून चालत नाही, प्रयत्नही तितकेच आवश्यक आहे. जर घरात आर्थिक अडचण असेल तर मेहनत करावी लागेल. आरोग्याची समस्या असेल तर योग्य उपचार घ्यावे लागतील. नात्यांमध्ये दुरावा असेल तर संवाद वाढवावा लागेल. भक्ती आणि कर्म यांची सांगड घातली की जीवनाचा प्रवास अधिक सक्षम होतो. अनेक लोक संकटात असताना फक्त का हा प्रश्न विचारतात, पण स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला आता पुढे काय हा प्रश्न विचारायला शिकवतो.
कारण भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवण्यासाठी आजचा दिवस आपल्या हातात असतो. एक क्षण स्वतःला विचार, आज मी माझ्या घरासाठी काय करू शकतो? मी कोणाशी प्रेमाने बोलू शकतो? मी कोणाला माफ करू शकतो? मी कोणाचं मन जिंकू शकतो? मी माझ्या कुटुंबात आनंदाचं एक कारण बनू शकतो का? या प्रश्नाची उत्तरे शोधायला सुरुवात झाली की समजा स्वामी समर्थांचा संदेश आपल्या जीवनात उतरू लागला आहे. कारण स्वामी समर्थांना फक्त देवघरातला दिवा नाही, तर घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हसू प्रिय आहे. त्यांना फक्त मंत्राचा आवाज नाही, तर प्रेमाने बोलणारे शब्द प्रिय आहे. त्यांना फक्त पूजा नाही, तर प्रामाणिक जीवन जगणारा भक्त प्रिय आहे. म्हणून आजपासून एक संकल्प करूया, माझ्या घरात किती अडचण आल्या तरी मी प्रेम सोडणार नाही, श्रद्धा सोडणार नाही, संयम सोडणार नाही आणि स्वामींनी दाखवलेला चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडणार नाही. पण आता एक प्रश्न महत्त्वाचा उरतो. हे सगळं समजलं, पण या शिकवणीची सुरुवात आपल्या स्वतःपासून कशी करायची? आपल्या स्वभावात असे कोणते छोटे बदल करायचे ज्यामुळे घराचं वातावरण हळूहळू बदलू लागेल? आपण अनेकदा म्हणतो, सगळे बदलले तर आमचं घर बदलेल. पण प्रत्येकजण जर दुसऱ्याच्या बदलाची वाट पाहत बसला तर सुरुवात कोण करणार? म्हणून स्वामी समर्थांचा मार्ग सांगतो की ज्या बदलाची अपेक्षा तुम्ही दुसऱ्याकडून करता, त्या बदलाची सुरुवात आधी स्वतःमध्ये करा. सर्वप्रथम आपल्या बोलण्याकडे लक्ष द्या. विचार करा, घरात आपण कोणत्या आवाजात बोलतो, प्रेमाने की रागाने? अनेक वेळा आपण दिवसभराच्या तणावामुळे नकळत आपल्या जवळच्या माणसावर चिडतो. बाहेरच्या व्यक्तीशी आपण संयमाने बोलतो, पण आपल्या कुटुंबाशी मात्र कठोर शब्द वापरतो. हे हळूहळू नात्यांमध्ये अंतर निर्माण करतं. आजपासून एक छोटासा नियम करा. बोलण्यापूर्वी 2 क्षण थांबा. स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे त्याने समोरच्या व्यक्तीला आधार मिळेल की वेदना? हा एक प्रश्न अनेक भांडणं टाळू शकतो. दुसरा बदल म्हणजे ऐकण्याची सवय. अनेक घरामध्ये समस्या बोलण्यामुळे नाही, तर एकमेकांचं न ऐकल्यामुळे वाढतात. प्रत्येकाला स्वतःचं मत सांगायचं असतं, पण दुसऱ्याचं मन समजून घ्यायचं नसतं. कधी-कधी एखाद्या व्यक्तीला उपाय नको असतो, त्याला फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारा माणूस हवा असतं. स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला करुणा शिकवते आणि करुण्याची सुरुवात ऐकण्यापासून होते. तिसरा बदल म्हणजे रागावर नियंत्रण. राग येणं चुकीचं नाही. प्रत्येक माणसाला राग येतो, पण त्या रागाचं काय करायचं हे आपल्या हातात असतं. रागाच्या भरात बोललेले शब्द आणि घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर लक्षात राहतात. जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. खोल श्वास घ्या. परिस्थिती थोडीशी निवळू द्या. अनेक वेळा काही मिनिटाचा संयम अनेक वर्षाची नाती वाचवतो. चौथा बदल म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. घरात आपण एकमेकांना गृहीत धरतो. आई रोज जेवण बनवते, वडील कष्ट करतात, मुलं प्रयत्न करतात, आजी आजोबा आशीर्वाद देतात, पण आपण किती वेळा धन्यवाद म्हणतो? कृतज्ञता ही फक्त देवासाठी नसते, ती आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीही असते. एक साधं तुझ्यामुळे घर चालतंय, धन्यवाद, हे वाक्य एखाद्याच्या मनाला खूप मोठा आधार देऊ शकतं. पाचवा बदल म्हणजे एकत्र वेळ घालवणं. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त असतो, पण दिवसातून किमान काही मिनिटं तरी संपूर्ण कुटुंबाने मोबाईल बाजूला ठेवून एकत्र बसणं, बोलणं, हसणं आणि एकमेकांची विचारपूस करणं ही सवय घरातला भावनिक बंध मजबूत करतो. अनेक वेळा महागड्या भेटवस्तू नाही, तर दिलेल्या वेळेमुळे नाती मजबूत होतात. सहावा बदल म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांकडे पाहण्याआधी स्वतःकडे पाहणं. आपण सहज म्हणतो, त्याने असं करू नये होतं, पण स्वतःच्या चुका स्वीकारणं मात्र कठीण वाटतं. स्वामी समर्थांचा मार्ग अहंकाराचा नाही आहे, तर नम्रतेचा आहे. स्वतःची चूक मान्य करणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो नात्यांमध्ये अधिक मोठा होतो. सातवा बदल म्हणजे आशा सोडू नका. घरात कितीही अडचणी असल्या तरी रोज स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, ही परिस्थिती कायमची नाही, मी प्रयत्न करत राहीन. हे वाक्य फक्त मनाला धीर देत नाही, तर पुढचं पाऊल टाकण्याची शक्तीही देतं. आठवा बदल म्हणजे तक्रारीपेक्षा उपायावरती लक्ष देणं. जर घरात एखादी समस्या असेल तर दिवसभर त्या समस्येबद्दल बोलण्यापेक्षा तिचं समाधान काय असू शकतं यावर चर्चा करा. कारण समस्या मोजत बसलो तर मन थकतं. उपाय शोधायला सुरुवात केली तर आशा वाढते. नववा बदल म्हणजे स्वामींचं स्मरण फक्त संकटातच करू नका. अनेक लोक अडचण आली की स्वामी समर्थांची प्रार्थना करतात, पण आनंदाच्या दिवसातही स्वामींचे आभार मानणं ही खरी भक्ती आहे. कारण कृतज्ञ मन
अधिक शांत आणि स्थिर राहतं. आणि शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे प्रेमाची सुरुवात स्वतःपासून करा. जर तुम्ही घरात एक व्यक्ती म्हणून शांत, संयम, प्रेमळ आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम हळूहळू इतरांवरही दिसू लागतो. लक्षात ठेवा, एक दिव्याने दुसरा दिवा पेटवला की स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीच्या चांगल्या स्वभावामुळे संपूर्ण घरात सकारात्मकतेचा प्रकाश पसरू शकतो. स्वामी समर्थांचा खरा भक्त तोच, जो फक्त मंदिरात नमस्कार करत नाही, तर घरी परतल्यावर आपल्या कुटुंबाशीही प्रेमाने वागतो. कारण घरातील प्रेमळ वाणी, प्रामाणिक वागणूक आणि एकमेकांबद्दलचा आदर ही सुद्धा स्वामींची सेवा आहे. आजपासून स्वतःला एक छोटासा संकल्प द्या. मी माझ्या घरात शांततेचं कारण बनेन, वादाचं नाही. मी प्रेमाची भाषा बोलेन, रागाची नाही. मी आशा देईन, निराशा नाही. आणि प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. आता प्रश्न असा आहे, हे बदल सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी रोज अशी कोणती साधी साधना करावी जे मनालाही शांत करेल आणि संपूर्ण घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्यास मदत करेल? लक्षात ठेवा, साधना म्हणजे फक्त पूजा किंवा एखादी विधी नाही. साधना म्हणजे दररोज काही क्षण स्वतःच्या मनाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न. शरीराला जसं रोज अन्नाची गरज असते, तसंच मनालाही रोज शांततेची गरज असते. जर मनाला सतत चिंता, भीती आणि नकारात्मक विचारांचं अन्न मिळालं तर ते थकतं. पण जर मनाला रोज श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेची आठवण मिळाली तर ते अधिक स्थिर होतं. अनेक लोक विचारतात, आमच्याकडे जास्त वेळ नाही, आम्ही मोठी पूजा करू शकत नाही. पण स्वामी समर्थांनी कधीच भक्तीचं मोजमाप वेळेने किंवा दिखाव्याने केलं नाही. भावना आणि सातत्य यांना अधिक महत्त्व दिलं आहे. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी होते याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. जर उठल्याबरोबर मोबाईल, बातम्या किंवा चिंता सुरू झाली तर मन आधीच अस्वस्थ होतं. पण जर 2 मिनिटं शांत बसून स्वामी समर्थांचं स्मरण केलं तर दिवसाची सुरुवात वेगळ्या भावनेने होऊ शकते. डोळे मिटा, मन शांत करा आणि श्रद्धेने एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे शब्द जादू नाहीत, पण हे शब्द मनाला एक क्षण थांबायला, स्थिर व्हायला आणि दिवसाची सुरुवात श्रद्धेने करायला मदत करतात. यानंतर देवासमोर किंवा घरातील पवित्र ठिकाणी एक दिवा लावला तर त्याचा अर्थ फक्त प्रकाश करणे नाही, तो दिवा आपल्यालाही आठवण करून देतो की अंधार किती असला तर एक छोटासा प्रकाश त्याला दूर करण्याची सुरुवात करू शकतो. साधनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण. दिवसभरात काही मिनिटं मनापासून स्वामींचं नाम घ्या. हे नामस्मरण मोठमोठ्याने करावं असं नाही. काम करतानाही, प्रवासातही किंवा शांतपणे बसूनही मनात स्वामींचं स्मरण करता येतं. नामस्मरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते मनाला पुन्हा पुन्हा योग्य दिशेने आणतं. कारण मनाचं कामच भटकणं आहे. कधी भूतकाळात, कधी भविष्याच्या चिंतेत, कधी कधी आता भीतीत. पण नामस्मरण त्या भटकणाऱ्या मनाला वर्तमानात आणण्यास मदत करतं. आणखी एक सुंदर सवय म्हणजे कुटुंबासोबत काही क्षण प्रार्थना करणं. रोज खूप वेळ द्यायची गरज नाही. 2-3 मिनिटं जरी सर्वजण एकत्र शांतपणे बसले तरी त्या क्षणाचं महत्त्व खूप मोठं असतं. कारण त्यावेळी घरातील प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट जाणवते, आपण एकटे नाही, आपण एक कुटुंब आहोत. संध्याकाळच्या वेळी दिवा लावताना घरात शांत वातावरण निर्माण करणे एक प्रकारची साधनाच आहे. टीव्हीचा आवाज थोडा कमी करा, मोबाईल काही वेळ बाजूला ठेवा आणि काही क्षण शांततेचा अनुभव घ्या. आजच्या धावपळीच्या काळात ही शांतता ही एक मोठी साधना आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची साधना. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज स्वामींनी मला कोणत्या गोष्टीसाठी आभार मानण्याची संधी दिली? कदाचित आजचा हा दिवस कठीण गेला असेल, पण तरी काही ना काही चांगलं घडलंच असेल. एखाद्याची मदत केली असेल, कुटुंब सुरक्षित असेल, एखादं काम पूर्ण झालं असेल. अशा छोट्या गोष्टींची आठवण मनाला समाधान देते. स्वामी समर्थांच्या भक्तीचा एक सुंदर भाग म्हणजे सेवा. सेवा म्हणजे नेहमी मोठं काही करणं नाही. घरातल्या ज्येष्ठांची काळजी घेणं, एखाद्या गरजूला मदत करणं, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोलणं, दुःखी व्यक्तीला धीर देणं ही सुद्धा सेवा आहे. आणि जिथे सेवा असते तिथे मन अधिक निर्मळ होतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, साधना ही स्पर्धा नाही. मी इतक्या वेळ जप केला, मी इतकी पूजा केली, यापेक्षा मन किती शांत झालं, स्वभावात किती प्रेम आलं आणि वागण्यात किती बदल झाला हे अधिक महत्त्वाचं आहे. जर साधना करूनही आपण घरात रागाने बोलत असू,
इतरांना दुखावत असो किंवा अहंकार वाढत असेल तर आपल्याला पुन्हा स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. कारण खरी साधना माणसाला नम्र ठरवते, नम्र बनवते, कठोर नाही. स्वामी समर्थांचा खरा भक्त तो नाही जो फक्त देवासमोर नामस्मरण करतो, तर तो आहे जो घरातल्या प्रत्येकाशी आदराने वागतो, संकटातही आशा ठेवतो आणि परिस्थिती किती कठीण असली तरी योग्य मार्ग सोडत नाही. आजपासून एक साधा नियम करा. सकाळी स्वामीचं स्मरण, दिवसभर प्रामाणिक प्रयत्न, प्रत्येकाशी प्रेमाने संवाद आणि रात्री कृतज्ञतेची प्रार्थना. ही साधना दिसायला छोटी आहे, पण तिचा परिणाम हळूहळू आपल्या विचारांवर, स्वभावावर आणि घरातील वातावरणावर होऊ शकतो. पण इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ही साधना करताना स्वामींसमोर प्रार्थना नेमकी कशी करावी? फक्त आपल्या इच्छा सांगाव्यात की त्यामागे काही वेगळी भावना असावी? याचं उत्तर खूप साधं आहे. स्वामी समर्थांना सर्वात प्रिय असते ती मनाची निर्मळ भावना. प्रार्थना ही शब्दांची परीक्षा नसते, ती मनाच्या प्रामाणिकतेची अभिव्यक्ती असते. एखाद्या लहान मुलाला आपल्या आई वडिलांशी बोलण्यासाठी मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. तू जसा आहे तसं मन मोकळं करतो. तसंच भक्त आणि स्वामी यांचं नातं असावं. कधी कधी आपण प्रार्थना करताना फक्त मागतच राहतो. हे द्या, ते द्या, ही अडचण दूर करा, हे काम करून द्या. मागण्यात काहीच चुकीचं नाही. संकटात असताना माणूस आधार शोधतो, हे स्वाभाविक आहे. पण प्रार्थना फक्त मागण्यासाठीच नसते. प्रार्थना म्हणजे स्वतःला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागणे असतं. एक क्षण विचार करा, जर एखादी अडचण आली तर आपण काय म्हणतो? स्वामी ही अडचण लगेच दूर करा. पण कधी आपण असं म्हणतो का, स्वामी ही अडचण योग्य पद्धतीने पार करण्याचं धैर्य द्या? या दोन प्रार्थनेमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण काही वेळा परिस्थिती लगेच बदलत नाही, पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मात्र आपल्या आत निर्माण होऊ शकते. आणि ही ताकद अनेकांना कठीण काळातून पुढे घेऊन जाते. स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला समर्पण शिकवते. समर्पण म्हणजे प्रयत्न सोडणं नाही. समर्पण म्हणजे मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करीन, परिणाम मात्र तुमच्यावर सोपवतो. ही भावना मनाला खूप शांत करते. कारण अनेकदा आपण परिणामावरती इतकं लक्ष केंद्रित करतो की वर्तमानातला प्रयत्नच विसरून जातो. आजचं काम उद्यावर ढकलतो, पण उद्याच्या यशाची चिंता आजच करत बसतो. त्यामुळे मन थकतं. स्वामींच्या चरणी बसून जर आपण मनापासून असं म्हणलो, स्वामी मला योग्य विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा, संकट आले तरी श्रद्धा ढवू देऊ नका, तर ही प्रार्थना आपल्या स्वभावालाही घडवत जाते. प्रार्थना करताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, कृतज्ञता. आपण फक्त अडचण आली की देवाजवळ जातो, पण सुखाचे दिवस आले की अनेकदा आभार मानायचा विसरतो. आज जर तुमचं कुटुंब सुरक्षित असेल, तुमच्याकडे 2 वेळचं अन्न असेल, तुमच्या आयुष्यात तुमच्यावरती प्रेम करणारी माणसं असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून धन्यवाद म्हणणं ही सुद्धा एक मोठी प्रार्थना आहे. कृतज्ञ मनात तक्रारी कमी आणि समाधान जास्त असतं. आणखी एक गोष्ट, प्रार्थना करताना इतरांचं वाईट कधीच मागू नका. त्याचं नुकसान होऊ दे, त्याला शिक्षा मिळू दे, अशी भावना मनात ठेवल्या तर सर्वात आधी आपलंच मन अस्वस्थ होतं. स्वामी समर्थांचा मार्ग द्वेषाचा नाही तर क्षमेचा आहे. याचा अर्थ चुकीला पाठिंबा द्यायचा असा नाही, पण आपल्या मनात विष साठवून स्वतःला त्रास देण्यापेक्षा योग्य मार्गाने पुढे जाणं अधिक आवश्यक आहे. अनेक भक्त विचारतात, प्रार्थना केल्यावर उत्तर कधी मिळतं? याचं निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. कधी परिस्थिती लवकर बदलते, कधी वेळ लागतो आणि कधी बदल परिस्थितीत नाही तर आपल्या विचारात होतो. अनेक लोक नंतर सांगतात, पूर्वी जी गोष्ट मला खूप मोठी वाटायची ती आता तितकी कठीण वाटत नाही. हा बदल खूप मोठा असतो, कारण शांत मनाने माणूस ज्या अडचणीला घाबरत होता त्याच अडचणीवर उपाय शोधायला सुरुवात करतो. म्हणून प्रार्थना करताना घाई करू नका. दररोज त्या श्रद्धेने स्वामींचं स्मरण करा, प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि मनात विश्वास ठेवा की जे माझ्या हिताचं असेल ते आता योग्य वेळी माझ्या आयुष्यात येईल. ही भावना निराशा कमी करते आणि संयम वाढवते. आता मी तुम्हा सर्वांना एक छोटी प्रार्थना सांगतो. मनापासून डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. हे स्वामी समर्थ, माझ्या घरात प्रेम नांदू दे, आमच्या मनातील भीती दूर होऊ दे, आम्हाला योग्य विचारांची बुद्धी दे, आमच्या कुटुंबात एकोपा, आदर आणि विश्वास कायम राहू दे. संकट आलं तरी योग्य मार्ग सोडू न दे. आमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दे आणि जे आमच्या हिताचं आहे ते योग्य वेळ स्वीकारण्याची समज आम्हाला दे.
तुमच्यावरचा आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जेव्हा प्रार्थनेत श्रद्धा, प्रयत्नात प्रामाणिकपणा आणि मनात संयम असतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतो. पण प्रश्न असा आहे, स्वामींची कृपा मिळत आहे हे ओळखायचं कसं? नेहमीच चमत्काराचं घडतो का, की कृपा अनेकदा वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात येते? अनेक वेळा स्वामींची कृपा आपल्या आता आयुष्यात अतिशय शांतपणे, नकळत आणि हळूहळू येते. इतक्या शांतपणे की ती कृपा आहे हे आपल्याला काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी जाणवतं. सर्वात पहिली कृपा म्हणजे मनाला मिळणारी शांतता. विचार करा, परिस्थिती अजून पूर्णपणे बदलली नसते, काही अडचणी अधूऱ्या असतात, पण तरी मनात पूर्वीसारखी घालमेल राहत नाही. पूर्वी ज्या गोष्टीमुळे रात्रभर झोप लागत नव्हती त्याच गोष्टीकडे आता आपण थोडे शांतपणे पाहू लागतो. हा बदल खूप मोठा असतो, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा योग्य असतात आणि योग्य निर्णयच पुढे जाऊन परिस्थिती बदलायला मदत करतात. दुसरी कृपा म्हणजे घरात संवाद वाढू लागणं. पूर्वी प्रत्येक गोष्टीवर वाद व्हायचा, छोट्या कारणावरून मोठं भांडणं व्हायचं, कोणीच आता कोणाचं ऐकत नव्हतं. पण आता हळूहळू एकमेकांशी बोलणं वाढते, गैरसमज कमी होतात, राग कमी होतो, एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. हे स्वामींच्या कृपेचं एक रूप असू शकतं, कारण ज्या घरात संवाद जिवंत असतो तिथे नातंही जिवंत राहतं. तिसरी कृपा म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता वाढणं. पूर्वी प्रत्येक अडचण अशक्य वाटायची, आता त्याच अडचणीकडे पाहताना मन विचारतं, यातून मार्ग काय असू शकतो. ही विचार करण्याची दिशा बदलते आणि जेव्हा दिशा बदलते तेव्हा प्रवासही बदलू लागतो. चौथी कृपा म्हणजे योग्य माणसं आयुष्यात भेटणं. अनेक वेळा एखाद्या कठीण काळात योग्य व्यक्ती भेटते. ती एखादा सल्ला देते, एखादी संधी सांगते किंवा फक्त धीराने दोन शब्द बोलते. त्या क्षणी कदाचित आपल्याला त्याच महत्त्व कळत नाही, पण नंतर मागे वळून पाहिल्यावर जाणवतं, त्या दिवशी ती व्यक्ती भेटली नसती तर कदाचित माझा निर्णय वेगळा झाला असता. जीवनात योग्य वेळी योग्य माणसं भेटणं ही देखील अनेक भक्त स्वामींच्या कृपेची अनुभूती मानतात. पाचवी कृपा म्हणजे वाईट सवयीपासून दूर जाण्याची इच्छा निर्माण होणं. पूर्वी पटकन राग यायचा, लगेच निराश व्हायचं, इतरांवरती दोष देण्याची सवय होती, पण आता स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा निर्माण होते. हा बदल बाहेरून कोणी करत नाही, तो आतून सुरू होतो आणि मनाचा हा बदलच पुढे जाऊन संपूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. सहावी कृपा म्हणजे आशा जिवंत राहणं. कठीण काळात सर्वात आधी काय संपतं? पैसा नाही, संधी नाही, तर आशा संपते. जेव्हा माणूस म्हणतो आता काही होणार नाही, तेव्हा तो प्रयत्न करणंही सोडून देतो. पण स्वामी समर्थांच्या कृपेने मनात पुन्हा एक विचार जागा होतो, नाही, अजून प्रयत्न करायचे आहे, आणि हा एक विचार माणसाला पुन्हा उभं करू शकतो. सातवी कृपा म्हणजे योग्य वेळेची समज येणं. आपण अनेकदा घाई करतो, सगळं लगेच हवं असतं, पण हळूहळू मन समजून घेतं की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. बी पेरलं की लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी ऋतू बदलतात, वेळ लागतो. तसंच जीवनातही अनेक गोष्टी घडतात. संयम ठेवणं ही सुद्धा कृपेची देणगी आहे. आठवी कृपा म्हणजे मनातला भीतीचा भार कमी होणं. पूर्वी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची, भविष्याची, अपयशाची, लोक काय म्हणतील याची. पण आता मनात विश्वास निर्माण होतो, जे काही येईल त्याला आता मी धैर्याने सामोरे जाईन. ही भावना माणसाला आतून मजबूत बनवते. नववी कृपा म्हणजे घरात हसू परत येणं. लक्षात ठेवा, जे घर अनेक दिवस हसलंच नाही त्या घरात फक्त पैशाची नाही तर आनंदाची गरज असते. जेव्हा घरात पुन्हा एकत्र बसून गप्पा होतात, एकत्र जेवण होतं, लहान मुलांचं हसणं ऐकू येतं, ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, तेव्हा समजून घ्या की घरात सकारात्मक बदल सुरू झाला आहे. आणि 10वी सर्वात मोठी कृपा म्हणजे स्वामींवरचा विश्वास आणखी दृढ होणं. कारण खरी भक्ती ही फक्त इच्छा पूर्ण झाली म्हणून होत नाही. खरी भक्ती ती असते जी कठीण काळातही म्हणते, स्वामी परिस्थिती अजून कठीण आहे, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आजही तितकाच आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. कधीही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा मोठा बदल हा छोट्या बदलापासूनच सुरू होतो. एक शांत विचार, एक प्रेमळ शब्द, एक योग्य निर्णय, एक नवीन संधी, एक चांगली सवय, यातूनच हळूहळू संपूर्ण जीवनाचा प्रवास बदलू शकतो. म्हणून आजपासून चमत्कार शोधण्यापेक्षा आपल्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या सकारात्मक बदलांकडे लक्ष द्या. कदाचित तिथेच तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेची सुंदर अनुभूती मिळेल.
आता आपल्या या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका मनपूर्वक प्रार्थनेने करूया. अशी प्रार्थना जी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. आता मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जिथे असला तिथे काही क्षण शांत बसा. आता मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जिथे असाल तिथे काही क्षण शांत बसा. शक्य असेल तर डोळे अलगद मिटा. मनातील सर्व चिंता काही क्षणासाठी बाजूला ठेवा. स्वामी समर्थांच्या पवित्र चरणाची मनात प्रतिमा उभी करा. स्वतःला अशी भावना द्या की स्वामी समर्थ आपल्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या कृपामय नजरेतून तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. मन शांत करून श्रद्धेने ही प्रार्थना करा. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ, आमचा तुमच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी, आम्ही आज आमच्या मनातील सर्व चिंता, भीती, दुःख आणि अस्वस्थता तुमच्या चरणी अर्पण करतो. आम्हाला माहीत आहे की जीवनात संकट येतात, परीक्षा येतात, कठीण प्रसंग येतात, पण त्या प्रत्येक प्रसंगात आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. कधीही आमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वामी, आमच्या घरात प्रेम कायम राहू दे, एकमेकांबद्दल आदर राहू दे, आमच्या बोलण्यात गोडवा राहू दे, राग आला तरी संयम राहू दे, मतभेद झाले तरी मतभेद होऊ देऊ नका. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या भावना समजून घेण्याची बुद्धी द्या. हे स्वामी, ज्या घरात आज आर्थिक अडचण आहे त्या घराला प्रामाणिक मेहनतीची संधी द्या. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. कष्ट करण्याची शक्ती द्या. आमच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. आमच्या कष्टांचं योग्य फळ योग्य वेळी मिळू दे. ज्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे त्या प्रत्येकाला धैर्य द्या. त्याला उत्तम आरोग्य लाभो, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळो, त्याचं मन खंबीर राहो. त्यांची सेवा करणाऱ्यांनाही शक्ती आणि संयम द्या. स्वामी, ज्या घरात सतत भांडणं होतात तिथे शांततेचा प्रकाश पसरू दे. कटू शब्दांच्या जागी प्रेमाचे शब्द येऊ दे. गैरसमज दूर होऊ दे. राग वितळून जाऊ दे. क्षमा करण्याची ताकद प्रत्येकाला द्या. ज्या व्यक्तीच्या मनात आज निराशा आहे त्याच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पुन्हा पेटवू दे. ज्याला वाटतं की आता कायच होणार नाही त्याच्या मनात पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा जागी होऊ दे. त्याला योग्य लोक भेटू दे, योग्य संधी मिळू दे, योग्य मार्ग दिसू दे. स्वामी, आमच्या घरातील मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना योग्य शिक्षण, चांगली बुद्धी आणि सततच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. त्यांना वाईट सवयीपासून दूर ठेवा. त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. आमच्या घरातील ज्येष्ठांना उत्तम आरोग्य द्या. त्यांच्या अनुभवाचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे. आम्हाला त्यांचा आदर करण्याची, त्यांची सेवा करण्याची आणि त्यांना आनंद देण्याची बुद्धी द्या. हे कृपानिधी स्वामी, आमच्या घरात अन्नाची कमतरता कधी भासू देऊ नका. आमच्या घरात प्रेमाची कमतरता कधी भासू देऊ नका. पैशापेक्षा समाधान, संपत्तीपेक्षा संस्कार आणि यशापेक्षा चांगुलपणा आमच्या आयुष्यात अधिक मोठा ठरो. आमच्या मनातील अहंकार, मत्सर, लोभ आणि द्वेष दूर होऊ दे. त्या जागी नम्रता, करुणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव निर्माण होऊ दे. स्वामी, आम्हाला दुसऱ्याचं वाईट नको वाटू दे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची वृत्ती द्या. गरजूंना मदत करण्याची भावना द्या. चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्म करण्याची प्रेरणा द्या. जीवनात किती मोठं यश मिळालं तरी आमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका आणि किती मोठं अपयश आलं तरी आमचा आत्मविश्वास तुटू देऊ नका. स्वामी, आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा. मोह, राग आणि भीती यांच्यावर विजय मिळवण्याची शक्ती द्या. आमच्या प्रत्येक पावलावर विवेक राहू दे. आमच्या घरातून दुःख नाहीसं करा अशी आम्ही मागणी करत नाही, कारण आम्हाला माहीत आहे की जीवनात सुख दुःख दोन्ही येतात. पण प्रत्येक दुःखाला सामोरे जाण्याची धैर्य द्या. प्रत्येक संकट योग्य मार्ग दिसू दे. प्रत्येक परीक्षेत श्रद्धा टिकू दे. स्वामी, आजचा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर तुमची कृपा दृष्टी राहू दे. त्यांच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य प्रयत्न करण्याची प्रेरणा द्या. योग्य वेळ येईपर्यंत संयम द्या. चुकीच्या मार्गापासून त्यांचं रक्षण करा. त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि मंगलमय वातावरण नांदू दे. शेवटी आम्ही एवढीच विनंती करतो, स्वामी, परिस्थिती कशीही असो, आमचा तुमच्यावरती विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आमच्या ओठांवर तुमचं नाम, आमच्या मनात चांगले विचार आणि आमच्या आयुष्यात सत्कर्म कायम राहू दे. मी तुझ्या घरी येणार आहे, आशीर्वाद घेऊन, प्रेम घेऊन आणि सुख घेऊन. तुझ्या दारात जेव्हा मी उभा राहीन तेव्हा दुःख स्वतःहून घर सोडेल. तू जे गमावलं आहेस ते तुला परत मिळेल आणि त्याहून जास्त मिळेल.
मी आहे तुझ्यासोबत, तू एकटा नाहीस. मी तुझा हात धरून चालणार आहे आणि तुला यशाच्या शिखरावर नेणार आहे. फक्त डोळे मिट, मन शांत कर आणि पुन्हा म्हण श्री स्वामी समर्थ. मोठी बातमी येते फक्त 2 मिनिटात. स्वतःला तयार ठेव, कारण हे फक्त तुझं यश नाही, हे स्वामींचं वरदान आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात 2 मिनिटात एक मोठी आनंददायक बातमी येणार आहे. ही बातमी तुझं नशीब बदलणारी ठरेल. तू खूप दिवस वाट बघतोय, डोळ्यात आशा, मनात प्रार्थना. मी पाहतोय तुझं धैर्य, तुझी श्रद्धा आणि तू केलेले सगळे प्रयत्न. हे काही वाया जाणार नाही. स्वामींची कृपा आता तुझ्या दारी येत आहे. खूप अडचणी आल्या, खूप वेळा तुझं मन निराश झालं, पण तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आता तुझ्यासाठी आकाशदार उघडणार आहे. मी तुला सांगतोय, ही वेळ तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करणार आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहजपणे घडू लागतील. जिथे तुला वाटलं होतं नाही होणार, तिथेच यश येऊन थांबेल. आज घरात जिथे शांतता होती तिथे हसू येईल. जिथे काळजी होती तिथे आता समाधान असेल. तुला भेटणारं आहे अशी गोड बातमी, जी ऐकून तुझे डोळे भरून येतील. पण यावेळी आनंदाने तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. लोक म्हणतील, काय चमत्कार झाला, पण तुला माहीत असेल हे चमत्कार नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. फक्त थोडं शांत बस, मन एकाग्र कर आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. मी आहे इथेच तुला आशीर्वाद द्यायला. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत चालतोय. आजपासून तुझं नशीब फिरणार आहे. दरवाजे उघडतील, संधी चालून येतील आणि यश तुझ्या पायाशी असेल. आज जी बातमी येणार आहे ती फक्त एखादं पत्र, एखादा फोन कॉल किंवा एखादं वाक्य नसेल. ती तुझ्या जीवनातले अंधार दूर करणारी असेल. तुझ्या मनातला गोंधळ, भीती आणि अनिश्चितता यांना शांत करणारी असेल. इतके दिवस तू फक्त कधी होईल असा प्रश्न विचारत होतास, पण आता उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मी स्वतः चालत तुझ्याकडे येतो आणि हीच ती वेळ आहे. आता तुझ्या आशीर्वादाची वेळ सुरू झाली आहे. जे प्रकरण थांबलेलं होतं, ते निर्णय रखडले होते, ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या सगळ्या आता मार्गी लागणार आहेत. आजपासून जेवढं तू हरवलं आहेस त्याचं दुप्पट तुला मिळणार आहे. ज्याने तुला ओळखलं नाही, ज्याने तुझा अपमान केला, आता तेच लोक तुझं यश पाहून थक्क होणार आहे. पण तू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. तुझा रस्ता वेगळा आहे. तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सजलेला आहे. त्यांच्या कृपेने तुला अशी उंची गाठायची आहे जिथे दुःख पोचू शकत नाही. आता फक्त मनात विश्वास ठेव, विचार बदल, शब्द बदल आणि आयुष्य आपोआप बदलेल. स्वामी समर्थ तुला थांबायला नाही सांगत, ते म्हणतात, चालत राहा, मी आहे ना मागे. आजची बातमी हे केवळ सुरुवातीचा दार आहे. पुढे अजून काहीतरी आनंदाच्या गोष्टी तुझी वाट पाहत आहे. संधी मिळाल्यावर तिचं स्वागत करायला तयार राहा. जेव्हा ती बातमी दारात येईल तेव्हा मनात घाबरू नकोस. म्हण, हे सर्व तुमच्यामुळेच आहे. श्री स्वामी समर्थ. त्यांच्या आशीर्वादाने जे काही मिळतं त्यात कायम समाधान असतं, शांती असते आणि परमेश्वराचं संरक्षण असतं. जशीच ती बातमी तुझ्या कानावर येईल, घरात एक अनोखा ऊर्जा पसरलेली जाणवेल. एखादं वातावरण हलकं वाटेल, जणू काही काळजीचा भार कोणीतरी उतरून टाकलाय. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटेल, पित्याच्या नजरेत अभिमान दिसेल आणि तुझं मन डोळ्यातून व्हायला लागेल. हे सगळं खरंच घडतंय का? घरातले आवाजही वेगळे वाटतील, शांत, प्रसन्न, सकारात्मक. अगदी भिंतींना सुद्धा वाटेल आज काहीतरी विशेष घडलंय. लहान मुलं हसत खेळत पळतील, वृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल आणि तुला जाणवेल, हो, हीच ती वेळ होती जी मी इतके दिवस वाट पाहत होतो. स्वामी समर्थांची कृपा एकदा चालू झाली की ती थांबत नाही. आज एक बातमी आली, उद्या आणखी काही संधी चालून येतील. आज एक छोटा आनंद मिळालाय, उद्या तोच आनंद एक मोठे यश घेऊन येईल. स्वामी म्हणतात, जेव्हा मी काय देतो ते भरभरून देतो. तू मागितलं होतं थोडं समाधान, पण मी देतोय तुझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र हसवणारं, जीवन बदलणारं सुख. तुझ्या घरात आज रोज नामस्मरण घडणार आहे. रोज स्वामींचं नाव घेतल्यावर समाधान मिळणार आहे. रोज जेवताना हात जोडून
धन्यवाद देण्याची भावना निर्माण होणार आहे. तुला आता कळेल की आयुष्य जरी अवघड असलं तरी स्वामी समर्थ असेल की मार्ग नक्की सापडतो. त्या आनंदी बातमीने तुझं मन भरून आलंय. तू शांतपणे बसलाय, डोळे पाणावलेत, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नाहीत, ते कृतज्ञतेचे अश्रू आहेत. कारण इतक्या काळाने, इतक्या संघर्षानंतर स्वामींनी तुझ्यावर कृपा केली आहे. तू मनात म्हणतोस, स्वामी हे सर्व तुमच्यामुळे शक्य आहे. आणि खरंच स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्य काहीच राहत नाही. हळूहळू घरात बदल दिसायला लागतो. जिथे शांतता नव्हती तिथे समाधानाचा वसंत येतो. घरातले नाते अधिक घट्ट होतात, कारण सगळ्यांना वाटतं आपण खऱ्या अर्थानं एकत्र आहोत. लोक तुला विचारू लागतात, काय केलं इतकं यशस्वी होण्यासाठी? आणि तू शांतपणे फक्त हसून उत्तर देतोस, मी काही केलं नाही, फक्त स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला. आता तू जेव्हा एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला भेटतोस तेव्हा तू त्याला मार्गदर्शन करतोस. फक्त एखादा श्री स्वामी समर्थ म्हण, सर्व ठीक होईल. तुझं स्वतःचं आयुष्य उदाहरण बनतं की विश्वास ठेवल्यास, श्रद्धेनं राहिल्यास आणि नामस्मरण केल्यानं जीवनात काहीही अशक्य नाही. तुझं नशीब फिरलेलं आहे. आता मागे वळून पाहताना तुला वाटतं किती अवघड होतं सगळं, पण स्वामींमुळे मी ते पार केलं. स्वतःवरचा विश्वासही वाढलेला आहे आणि स्वामींवरचा तर अढळ झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तू मला विसरू नकोस. सुखाच्या काळातही माझं नाव घेत राहा. जसं मी तुझ्या दुःखात तुझ्या सोबत होतो तसंच तू माझ्या नामस्मरणात सतत सामील हो. आता रोज सकाळी तू उठतोस आणि सर्वात पहिलं नाव ओठावर येतं श्री स्वामी समर्थ. हा नामघोष तुला ऊर्जित नवीन दिशा देतो. तुला अधिक प्रबल, स्थिर आणि शांत ठेवतो. आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक आशीर्वाद बनला आहे. सकाळ होते तेव्हा सूर्यप्रकाशासोबत स्वामींची आठवण येते. मनात शांतता आहे, कारण आता तुला माहीत आहे तू एकटा नाहीस. घरात दिवा लागतो तेव्हा केवळ प्रकाश नाही तर भक्तीचं तेज पसरतं. संध्याकाळी जेव्हा तू थोडा दमतोस, थोडा थकतोस, तेव्हा एखाद्या कोपऱ्यातून स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना. तुला मिळालेली ती मोठी बातमी आता फळ देऊन जाणार आहे. तुझं काम सुधारतंय, संधी वाढतंय आणि समाजात तुला मान सन्मान मिळतोय. पण या सर्व गोष्टींसोबत तुझं मन अधिक नम्र झालं आहे. आता तुला समजतं की यश हे केवळ मेहनतीचं नाही, ते कृपेनं मिळालेलं वरदान असतं. तू आता दुसऱ्यांसाठीही एक दीप बनलाय. स्वतःचं आयुष्य सावरल्यावर तू इतरांनाही आधार देतोस. जेव्हा कोणी निराश होतो, तुझ्याकडे येतो, तेव्हा तू सांगतो, एखाद्या शांत मनान बस आणि फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव म्हण. मग बघ कसं मन हलकं होतं आणि मार्ग सापडतो. स्वामींच्या कृपेचं हे तेज आता फक्त तुझ्यापुरतं राहिलेलं नाही, ते तुझ्या शब्दात, तुझ्या हसण्यात, तुझ्या वागण्यात उतरलंय. तू जेव्हा एखाद्याला धीर धर असं म्हणतोस तेव्हा त्या शब्दांमागे स्वामींची छाया असते. तुझं घर आता केवळ वास्तू नाही, ते एक पवित्र स्थान झालं आहे, जिथे दररोज स्वामींचं नामस्मरण होतं, जिथे प्रेम, शांती आणि विश्वास नांदतो. घरात जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू होते, व्यवसाय, अभ्यास, नातं, तेव्हा सर्वात आधी स्वामींचं नाव घेतलं जातं. स्वामी म्हणतात, जेव्हा माझ्या भक्ताच्या ओठावर माझं नाव असतं तेव्हा त्यांचं आयुष्य मी स्वतः चालवतो. या प्रवासाचा शेवट नाही, कारण स्वामी समर्थांची कृपा ही अनंत आहे, अखंड आहे, अचल आहे. तू फक्त चालत राहा, श्रद्धा ठेव, प्रार्थना करत राहा आणि प्रत्येक क्षणी म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाव आहे तुझ्या जीवनाचं आधारवड. तू कितीही मोठा झालास, कितीही उंच गेलास, तरी हे नाव हे तुझं खरी शक्ती आहे, खरं मार्गदर्शन आणि खऱ्या आनंदाचं कारण आहे. आता तुझं मन अधिक शुद्ध झालंय. पूर्वी जिथे तुला राग, तणाव, भीती वाटायची, तिथे आता शांतता आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण एक शिकवण घेऊन येतोय आणि तू तो स्वीकारतोय. कारण स्वामी तुझ्याबरोबर आहेत हे तुला आता मनापासून जाणवतंय. एकेवेळी तू जेव्हा खचून जात होतास तेव्हा तुला कोणीच नव्हतं असं वाटत होतं, पण आता तुला समजलंय, मी एकटाच नव्हतो. स्वामी समर्थ नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते. तेच तर खरं, ते कधीही आपल्याला सोडत नाहीत,
पण आपणच कधीकधी विसरतो. आता तुझं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आहे. तुझं बोलणं इतरांना दिलासा देणारं आहे. तुझं वागणं हे भक्तीचं प्रतिबिंब झालं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव केवळ तोंडापुरतं नको, ते हृदयातून घेतलं तरच खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो. आणि आता तू ते हृदयातून घेतोय, म्हणूनच तुझ्या आजूबाजूला सगळं हलकं, सकारात्मक आणि शुभ घडतंय. आता तुला पैशाचं नव्हे, समाधानाचं महत्त्व कळतंय. तू यशस्वी झालास, पण तुला अभिमान नाही, कारण तुला माहीत आहे हे सगळं स्वामी समर्थांचं आहे. रोज रात्री झोपताना तू डोळे मिटून नम्रतेने म्हणतोस, स्वामी, आजही तुमच्यामुळेच माझा दिवस सुंदर गेला. उद्याही माझं मार्गदर्शन करत राहा. आणि हेच ते खरं नातं भक्त आणि भगवान यांचं. आता घरातलं वातावरण एवढं सकारात्मक झालंय की घरात येणाऱ्यालाही जाणवतं, इथे काहीतरी विशेष आहे, इथे शांती आहे, इथे स्वामींचं अस्तित्व आहे. तुझं घर आता एक शक्तिपीठ झालंय. तू जिथे चालतोस तिथे तुला बळ मिळतं. तू जिथे बोलतोस तिथे लोक आता आशा घेतात. आणि हे सगळं शक्य झालंय फक्त एका नावामुळे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं आहे. एकेकाळी जेव्हा काळजी, तणाव आणि अंधाराने तुला वेढून टाकलं होतं, तेव्हा तू एकटा होता. पण आता तुझ्याबरोबर तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत स्वामींचं अस्तित्व आहे. तू जेव्हा डोळे मिटून शांत बसतोस, तेव्हा मनात एकच आवाज घुमतो, श्री स्वामी समर्थ. तुझं घर आता केवळ वास्तू राहिलेलं नाही, ते एक पवित्र स्थान बनलंय. घरात प्रवेश करताना जणू भक्तीचं गंध सुवासित करते. जिथे पूर्वी भीती होती तिथे आता निष्ठा आहे. जिथे चिंता होती तिथे आता विश्वास आहे. आणि हे सर्व काही एकाच कृपेच्या स्पर्शाने घडले. स्वामींच्या कृपेशिवाय हे अशक्य नव्हतं. स्वामींची काया आपल्या सोबत आहे. तुला मिळालेली आनंदाची बातमी हे केवळ एक घटना नव्हती, ते एक जागृती होती, एक संकेत होता की आता तुला काळ बदलतो आहे. यश मिळालं, काम सुरळीत झालं, मान सन्मान वाढले, पण या सर्वामागे असलेली खरी शक्ती तू ओळखलीस, आणि ती म्हणजे स्वामी समर्थ. आता तुझ्या इतरांनाही एक मार्गदर्शक बनलास. लोक तुला संकटात असतात, निराश होतात, तेव्हा ते तुझ्याकडे येतात आणि तू त्यांना मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीस, फक्त हसत सांगतो, शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. बघ मग सगळं कसं बदलतं. तू फक्त अनुभवलंय ते चैतन्य आता इतरांसोबत पोचू लागलंय. संध्याकाळी घरात दीप लावताना तुला आठवतं, हे घर आहे त्या परमेश्वर शक्तीचं, ज्यानं मला अंधारातून उजेडाकडे नेलं. आणि जेव्हा हात सोडून तू म्हणतोस, श्री स्वामी समर्थ, जे काही आहे ते तुमचं आहे, मी केवळ माध्यम आहे, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा अशीच असते. जेव्हा ती येते, ती केवळ समस्या दूर करत नाही, ती आयुष्याला अर्थ देते. तू आता केवळ यशस्वी नाहीस, तू धन्य झाला आहेस. आणि त्या धन्यतेच्या प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण स्वामींचं अर्पण झालेलं आहेस. आता तुझं जीवन म्हणजे केवळ दिवस चालवणं नाही, तर आत्मा जागवणं झालं आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे तुझ्या जीवनात एक नवीन तत्व, नवीन तेज आलं आहे. आधी जे निर्णय घ्यायला भीती वाटायची, आता तिथे आत्मविश्वास आहे. कारण तुझा आता ठामपणे माहीत आहे, स्वामी आहेत, मग भीती कशाची. प्रत्येक सकाळ तुला नवीन संधी घेऊन येते. स्वामींचं नाव घेऊन तू दिवसाची सुरुवात करतोस आणि प्रत्येक दिवस हेच दाखवतो की तू योग्य मार्गावर आहेस. आता तुझं बोलणं, तुझं वागणं इतरांवर प्रभाव टाकू लागतंय, पण अहंकार नाही, कारण तुझ्या मनात आहे नम्रतेचं घर झालं आहे. स्वामी समर्थांची तुला फक्त यशच दिलं नाही, तर त्यांनी तुला समजावलं आहे, हे खरं भक्त म्हणून आहेस. पूर्वी जिथे चिंता असायची तिथे आता फक्त होईल, स्वामी आहेत ना असा विश्वास आहे. आधी जे शब्द रडत बोललेले जायचे, तेच अशब्द आता शांततेत, समाधानात आणि कृतज्ञतेत निघतात. तुला मिळालेले यश आता केवळ तुझं नाही, ते स्वामी समर्थांचं कार्य आहे. सगळं काही असताना तू कधी विसरलास नाही, ही सर्व स्वामींचं देणं आहे. तुला मिळालेला तो एक क्षण, जेव्हा स्वामींचं अस्तित्व तू प्रत्यक्षात अनुभवलं, तो क्षण तुझं आयुष्य बदलून गेला. तो क्षण आता तुझ्या हृदयात खोलवर रुतलेला आहे आणि तोच तुला रोज नवा उभारी देतो. लोक जेव्हा विचारतात, कसं शक्य झालं एवढं सगळं,
तू फक्त एवढंच उत्तर देतो, मी काहीच केलं नाही, फक्त विश्वास ठेवला, बाकी सर्व स्वामी समर्थांनी केलं. स्वामींचं नाव आता तुझ्या घरात नित्य घुसतंय. मुलंही आज रात्री झोपताना म्हणतात, स्वामी छान झोप द्या. वृद्ध मनात मन हलकं करतात तेव्हा तेही म्हणतात, स्वामी तू शेवटची आधार आहेस. या भक्तिमय प्रवासात आता तुझं प्रत्येक पाऊल एक सेवेसारखं आहे. तू कोणालाही मदत करतोस तेव्हा त्या हातामागे स्वामींची प्रेरणा असते. तू कुणाला समजवतोस तेव्हा त्या शब्दांमध्ये स्वामींचं मार्गदर्शन असतं. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश मनापासून ऐकला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. घरात किती अडचणी असल्या तरी श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म कधी सोडू नका. योग्य वेळी प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ एकदा लिहा. हा संदेश ज्या व्यक्तीच्या घरात सध्या अडचणी सुरू आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संदेशासाठी आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया स्वामींच्या आणखी एका दिव्य संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ.